नमस्कार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत आमदार योगेश कदम. योगेशजी नमस्कार. आणि आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं आमच्या स्टुडिओत आगमन झालं त्याबद्दल धन्यवाद. थेट आणि मुद्द्यावरच येतो. आपली अगदी ताजी प्रतिक्रिया एक अशी आली की तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल. कदमांची वेगळ्या विचाराची व्याख्या काय असते? नाही बघा, मी ज्या विषयाला अनुसरून ते बोललो होतो तो आमचा दापोली मतदारसंघामधला अन्य पक्षांसोबतचा जो डिस्प्यूट होता तो आमच्या मतदारसंघापुरता सीमित आहे आणि मी त्या रेफरन्सने ते बोललो होतो. त्याचं महाराष्ट्राच्या राजकारणाशी किंवा महाराष्ट्राच्या कुठल्या पक्षांच्या गणिताशी त्याचा काही संबंध नव्हता आणि तो त्या मतदारसंघापुरता सीमित होता असं माझं मत आहे. तो विषय मिटलाय का अद्याप काय? हा जवळपास तो विषय मिटत आलेला आहे. कोणामुळे तुम्हाला इतकी तिरकी आणि थेट प्रतिक्रिया घ्यावी लागली? काम करत असताना प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न करत असतो. आज आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये असताना शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, RPI असेल, अन्य आमचे सोबतचे घटक आहेत. हे प्रत्येकजण आपापल्या परीने आपापला मतदारसंघ अर्थातच आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. पण हे करत असताना आपण एकमेकांना दुखवणे अशी माझी भूमिका होती. एकमेकांना आपण सोबत घेऊन आपण सगळ्यांनी मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे आणि 45+ आपण जो नारा दिलेला आहे तो जर का आपल्याला गाठायचा असेल तर आपल्याला आपले डिस्प्यूट बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे असं माझं मत मी मांडलं होतं. जी, पण मग या सगळ्या स्थितीमध्ये तुम्ही एक जो उल्लेख करायचा टाळताय की नक्की या सगळ्यातला दोषी व्यक्ती कोण आहे, कोणामुळे तो वाद जन्माला आला? कारण हे वाद संपताना दिसत नाहीत. आता तर ते फार वाढत चालले. टाळायचा प्रश्न येत नाही. मी एकदा ऑलरेडी बोललेलो आहे ना. जी. आणि माझा एक स्वभाव आहे की तक्रार जास्त करायच्या नाही. आपण शेवटी माझा स्वभाव हा जरा शांत आहे आणि म्हणून मी माझा मनमिळाव स्वभाव हा जास्त आहे. एकदा भूमिका मांडली की ती वारंवार मांडून आपण नात्यामध्ये कटुता आणण्यापेक्षा ती जुळवण्यासाठी आपण कसे प्रयत्न करावे असं माझा स्वभाव आहे. आणि मग त्या स्वभावानुसार आम्ही माझ्या आता रोज प्रयत्न चालू आहेत की जो आहे तो डिस्प्यूट संपवायचा आणि मतदारसंघासाठी, कोकणासाठी आणि आपल्या पंतप्रधान मोदी साहेब असतील किंवा राज्यामध्ये आज शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील, ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतो. त्यामुळे आपापसामध्ये कॉम्पिटिशन बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ही भूमिका माझी आहे. पण मग यामध्ये असं दिसून येतं की कधी कधी राष्ट्रवादी कुरघोडी करते, कधी भारतीय जनता पार्टी कुरघोडी करते आणि तुम्ही त्यात अस्वस्थ होताना दिसता. नाही, अस्वस्थ बघा, शेवटी मी राजकारण करत असताना अस्वस्थ होऊन कधीच चालत नाही. शेवटी वडिलांपासून आम्ही राजकारण लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहोत. अनेक संघर्ष वडिलांनी केलेत, त्या संघर्षाचा भाग आम्ही होतो आणि अशा वेळेला अस्वस्थ होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. परंतु डिस्प्यूट होतात त्यावेळेला आपण मार्ग काढला पाहिजे हा विचाराचा मी आहे. सारखं त्या डिस्प्यूटवरती बोलत राहणं, सारखं त्याच्यावरती कुरघोडी करत राहणं हा माझा स्वभाव अजिबात नाही. एखादी समस्या समोर आली की त्याच्या सोल्युशनवरती, त्याच्या मार्गावरती माझे विचार जास्त असतात. तुम्हाला आता सोल्युशन सापडलंय का? मग जवळपास सापडलेलं आहे. काय आहे ते सोल्युशन? हेच आहे की एकत्र मिळून काम करणं. आमच्यामध्ये जे डिस्प्यूट आहेत, खरं तर रवींद्र चव्हाण साहेबांशी देखील मी स्वतः चर्चा केली. किंवा आजच माझ्या मतदारसंघामधील मंडणगड नगरपंचायतच्या नळपाणी योजनेसंदर्भात हे रवींद्र चव्हाण साहेबांसोबत बैठक करून आज मी आपल्या स्टुडिओमध्ये येतोय आणि ती बैठक अतिशय सकारात्मक झाली. तिथल्या मनमिळावू पद्धतीनं विषय सुटताना दिसतो. होय, सुटेल असं माझं मत आहे. तुमचा प्रयत्न तसा आहे. आणि एक ओळख जी आमदार योगेश कदम ही एकमेव तुमची ओळख नाहीये. तुमची एक दुसरी ओळख आहे आमदार योगेश रामदास भाई कदम. भाई आजकाल एवढे का चिडले? काय झालंय त्यांना? शेवटी बघा, शेवटी मुलाच्या मतदारसंघामध्ये जर का काही गोष्टी घडत असतील ज्या त्यांना वडील म्हणून पटत नसतील, म्हणून तर काही गोष्टी रिॲक्शन त्यांच्या आल्या होत्या आणि शेवटी वडील म्हणून ते साहजिक आहे. ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा मला त्रास द्यायला सुरुवात केली आणि रामदास भाईंचा मुलगा म्हणून त्यांनी रामदास भाईंना संपवण्याच्या प्रयत्नानंतर योगेश कदम देखील संपलं पाहिजे असे जेव्हा प्रयत्न उद्धवजींनी केले त्यावर देखील रामदास भाईंच्या प्रतिक्रिया आल्या होत्या ना. त्यावर देखील रामदास भाईंनी मुंबईमध्ये येऊन पत्रकार परिषद घेऊन रामदास भाईंच्या डोळ्यात अश्रू देखील आले होते. आणि जे काही राजकारण घडलं दापोली मतदारसंघाच्या अख्ख्या राज्याने बघितलं त्यावेळेला एक वडील म्हणून रामदास भाईंच्या त्या प्रतिक्रिया देखील होत्या. शिवसेना नेते म्हणून तर होत्याच, परंतु वडील म्हणून देखील होत्या ज्या साहजिक होत्या ना, या मी समजू शकतो. आणि आत्ता देखील तेच घडत होतं आणि म्हणून भाईंची ती रिॲक्शन आली होती. परंतु मला वाटतं आता ह्या वादावरती पडदा जवळपास पडत आलेला आहे
हा वाद मला कुठेही वाढवायचा नाही, जी. कारण शेवटी शिवसेना भाजप ही मजबूत युती आहे. राष्ट्रवादी तर किंबहुना आता अजितदादा आमच्या महायुतीमध्ये सामील झाले आहेत, परंतु शिवसेना भाजप ही नॅचरल अलायन्स आहे आणि मतदारसंघामध्ये जे काही डिस्प्यूट आहेत ते आमच्या लेवलवरती आम्ही संपवणार. त्याच्यामध्ये अगदी तुम्ही आता वर्तमानातल्या स्थितीमध्ये बोलत असताना असं म्हणता आहात की तुम्हाला आत्ताचे वाद वाढवायचे नाहीत, पण एक गोष्ट तुम्ही निश्चित उल्लेख केलात, भूतकाळामध्ये योगेश कदम या एका व्यक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे उभे राहिले. म्हणजे हे खरं तर तसं पाहायला गेलं तर अनाकलनीय आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंचं स्ट्रेचर काय आणि त्यांनी एका आमदाराच्या मागे लागावं, त्यात सुद्धा रामदास कदमांना त्यांनी मध्ये घ्यावं, अशी का परिस्थिती होती? असं नक्की दुखणं काय होतं? रामदास कदमांपासून उद्धव ठाकरेंना भीती होती? नाही, नक्कीच भीती असावी ना. हा इतिहास तुम्ही 2009 पासून बघा. ज्यावेळेला रामदासभाई विरोधी पक्षनेते झाले त्यावेळेला रामदासभाई विरोधी पक्षनेते होऊ नये ह्यासाठी उद्धवजीने प्रयत्न केले होते. सामान्य कैलासवासी त्यांच्याच पक्षाचे होते ना. गोपीनाथ सामान्य कैलासवासी गोपीनाथजी मुंडे यांना विरोधी पक्षनेते केले तरी सगळं चालेल, पण रामदासभाईंना मिळू नये असे प्रयत्न जेव्हा उद्धवजीने केले, त्यानंतर 2009ला रामदासभाईंना पाडण्याचं जे षडयंत्र झालं ते उद्धवजीनेच रचलं आणि रामदासभाईंना पाडलं गेलं गुहागरमध्ये. अगदी निवडणुका लागायच्या म्हणजे तिकीट फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी रामदासभाईंना तिकीट जाहीर होतं. फॉर्म भरल्यानंतर फक्त आम्हाला 9 दिवस मिळतात. म्हणजे रामदासभाईंना पूर्णपणे पाडायचे तिथे षडयंत्र हे उद्धवजीने रचलं. पण योगेशजी, मला एक छोटा प्रश्न आहे. एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला याचं उत्तर द्या. रामदास कदम शिवसेनेत, उद्धव ठाकरे शिवसेनेत, रामदास कदम शिवसेनेचे नेते, उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख. उद्धव ठाकरे पक्षात स्वतः ज्याचं नेतृत्व करतात त्याच पक्षातल्या माणसाला पाडण्यासाठी प्रयत्न करतात. उद्धवजींचा हाच तो स्वभाव त्यांना नडतोय. आज शिवसेना पक्षामध्ये फूट पडायचं काम ही एकच कूटनीती आहे. फक्त रामदासभाईंसोबत नाही, तुम्ही लीलाधर ढाके साहेब बघा, तुम्ही मनोज जोशीजी बघा, तुम्ही एकनाथ शिंदे साहेब बघा, तुम्ही रामदासभाई बघा, तुम्ही दिवाकर रावते बघा, असे अनेक नेते आहेत ज्यांना उद्धव ठाकरे यांनीच संपवलेलं आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर शिवसेना फक्त माझीच राहिली पाहिजे, माझ्या पुढे कोण सिनियर गेला तर उद्याचं मुख्यमंत्रीपद मला मिळणार नाही. रामदासभाई त्यावेळेला विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेते हा उद्याच्या येणारा सरकारमधला हा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. अशा वेळेला रामदासभाईंचं कॉम्पिटिशन आपण कट केलं पाहिजे, त्यांना आपण पराभूत केलं पाहिजे. अशा कूटनीतीने उद्धवजींनी रामदासभाईंचा पराभव केला आणि ही त्यांची नीती आहे. मी याही अगोदर म्हटलं होतं की नेत्यांना संपवायचं. उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये शिवसेना ही माझ्या मुलाची आदित्यची झाली पाहिजे आणि म्हणून नेत्यांना संपवायचं कूटनीती हे त्यांचं राजकारण आहे, हे त्यांच्या राजकारणाचं बेस आहे. इथे एक गोष्ट लक्षात येऊ शकते की समजून आपण धरून चालू तुमच्या तर्काच्या अनुसार की रामदास कदम हे त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या आड येणारा एक अडसर होते. योगेश कदमांचं काय? योगेश कदम आदित्य ठाकरेला कॉम्पिटिटर होते का? नाही, आता मला त्याचं कारण आजही मला कळलेलं नाही. मी काही युवा सेनेमध्ये मी आदित्यजींसोबत जवळपास 8-9 वर्ष काम केलं. मी महाराष्ट्रामध्ये युवा सेना बांधणीमध्ये मी असेल, माझा भाऊ असेल, युवा सेनेची अन्य टीम आम्ही महाराष्ट्रामध्ये जायचो, इंटरव्ह्यू घ्यायचो आणि युवा सेना आम्ही बांधणी करायचो. आदित्यजींना युवा सेनेच्या सोबत त्यांना ताकद दिली पाहिजे ह्या मताचा मी देखील होतो. युवा सेनेचा महाराष्ट्रामधला आदित्यजींनंतर मी एकमेव आमदार होतो, युवा सेनेचं दुसरं कोणी आमदार नव्हतं. बिलकुल. आणि 2019 मध्ये देखील मातोश्रीमध्ये अशा चर्चा झाल्या होत्या की 2019 मध्ये देखील योगेश कदम काही निवडून येत नाही, म्हणजे आपण जेव्हा संभाव्य आमदारांची यादी तयार करतो त्याच्यामध्ये देखील माझं नाव त्यांनी ठेवलं नव्हतं. म्हणजे योगेश कदम पराभव 2019लाच झाला पाहिजे असे प्रयत्न करायचे त्यावेळेला मातोश्रीबंद झाले होते असं कारण काय? पण म्हणजे याचं उत्तर एक लॉजिकल लागेल ना की एवढं सगळे तुम्ही आक्षेप नोंदवताय. भाईंच्या बद्दलची गोष्ट समजू शकतो, तुमच्याबद्दल हे आक्षेप असण्याचं कारण अजून नाही कळत. आता बघा, मी माझी स्वतःची स्तुती मी करू इच्छित नाही, परंतु शेवटी रामदासभाईंचे काही गुण माझ्यामध्ये देखील आहेत. दापोली मतदारसंघ मी फार कमी वेळेत मी बांधला. 2016 ऑक्टोबरला मी सुरुवात केली. 2.25 वर्षाच्या कालावधीमध्ये दापोली मतदारसंघ जो राष्ट्रपतीकडे गेला होता मी खेचून आणला. रामदासभाईंच्या माध्यमातून विकास कामं आणली, पण पक्ष मजबूत केला आणि तिथला शिवसेनेने माझ्या पाठीशी उभा राहिला आणि आजही जो माझ्या पाठीशी उभा आहे. म्हणून भविष्याच्या दृष्टीने कदाचित त्यांना योगेश कदम हा ते एक थ्रेट वाटला असेल, एक धोका वाटला असेल भविष्यामध्ये, माहिती नाही. जो विचार उद्धवजींचा असेल कदाचित तसे विचार आदित्यजींचे देखील असू शकतात, अशी शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही युवा सेनेत काम करत असताना तुम्हाला आदित्य ठाकरेंचं व्यक्तिमत्व काय म्हणून जाणवलं? कसं आहे? वडिलांसारखंच आहे का वडिलांपेक्षा जास्त डेंजरस आहे? मी तुमच्या दुसऱ्या स्टेटमेंटची मी सहमती दर्शवेन. कदाचित वडिलांपेक्षा जास्त डेंजरस आहे आदित्य ठाकरे. होय, त्याचं कारण असं पूर्णपणे जबाबदारीने हे सांगताय की आदित्य ठाकरे जास्त डेंजरस. अतिशय जबाबदारीने सांगतो, कारण त्याचा अनुभव जो मला आला माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा अनिल परब जेव्हा ढवळाढवळ करत होते, मला सोडून मी ज्याला पराभूत केलं त्याला जेव्हा निधी देत होते, मी पहिला माझे मित्र म्हणून मी आदित्यजींकडे गेलो.
परंतु आदित्यजींनी मला मदत करायच्या ऐवजी मला असं सांगितलं की माझ्या दोघांच्या मध्ये माझं सँडविच होतंय, कारण मी याच्यामध्ये पडणार नाही. एखादा तुमचा युवासेनेचा सहकारी अडचणीमध्ये आहे, तुमच्याच पक्षामधला एक नेता त्याला अडचण निर्माण करतोय, तुमची भूमिका काय असायला हवी होती? तुम्ही वाचवायला होतं. योगेश कदमला तुम्ही वाचवायला होतं. योगेश कदमची भूमिका तुम्ही ठामपणे तुमच्या वडिलांसमोर किंवा त्या नेत्यासमोर मांडायला हवी होती, किंवा तुम्ही योगेशला त्रास द्यायचा नाही, तो आपला आहे म्हणून. ती भूमिका सोडून त्यांनी त्याच्यामध्ये त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं आणि योगेश कदमला कसा त्रास दिला जाईल ह्याच्या पाठीमागे करायचे ते देखील असू शकतील ना, हे आता नाकारता येत नाही. आणि म्हणून तोंडावरती वेगळं बोलायचं आणि पाठीमागनं वेगळं राजकारण करायचं हा त्यांचा स्वभाव असू शकतो. जी, आता याच अनुषंगाने एक थोडा मुद्दा पुढे नेतो. तुमचं रक्त, तुमचा DNA हा शिवसेना आहे. ती शिवसेना जी बाळासाहेबांची शिवसेना. प्राप्त स्थितीमध्ये आपण काय पाहणार आहोत थोड्या दिवसांनी, तर राहुल गांधींच्या सभेच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे कदाचित दिसतील. आमंत्रण गेलेलं आहे. बाळासाहेब स्वाभिमानी होते. बाळासाहेबांचा काळ असता तर 100% ते काही काँग्रेसच्या व्यासपीठावर कधीच गेले नसते. आता ज्या वेळेला एक तुमच्यासारखा शिवसैनिक जो आजही बाळासाहेबांच्या नावानं शिवसेनेशी जोडलेला आहे, त्याला राहुल गांधींच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे व्यासपीठावर दिसतील, तेव्हा तो शिवसैनिक काय विचार करेल? नाही, काँग्रेसच्या व्यासपीठावरती आदित्यजी ऑलरेडी गेलेले आहेत. मागच्या वेळेला उद्धव ठाकरे जाऊ, आता उद्धवजी पण जातीलच. विशेष म्हणजे मला आता समजलंय की शिवतीर्थावरती म्हणजे शिवाजी पार्कवरती राहुल गांधीची सभा होणार आहे आणि त्या शिवतीर्थावरती राहुल गांधींच्या व्यासपीठावरती उद्धवजींना निमंत्रण आलेलं आहे. लाज असेल तर करायचं, जाणार नाहीत, इतका मी स्पष्ट बोलेन. ज्या व्यासपीठावरनं जिथे शिवसेनेचा जन्म झाला त्या दादरमध्ये शिवतीर्थावरती जर का अशा पद्धतीने जर का उद्धवजी जाणार असेल त्यांच्या व्यासपीठावरती, तर त्यांना लाज वाटली पाहिजे. कारण काँग्रेसच्या व्यासपीठावरती आपण तिथे जाणं आणि उद्धवजींनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की त्याच व्यासपीठावरनं काँग्रेसला खडे बोल हे वंदनीय बाळासाहेबांनी सुनावलेले आहेत आणि तिकडे जाणं मला वाटतं हे लाज्यास्पद असेल. हे त्यांनी करणं असं माझं तरी मत आहे. जर का त्यांनी ते केलं तर उद्धव ठाकरे आज जे 90% संपलेत ना, त्या दिवशी 100% संपतील. नाही, तुम्हाला वाटतं हा नियतीचाच क्रूर डाव आहे? मला वाटतं ही नियती उद्धवजीने स्वतःहून ओढावून घेतलेली आहे की त्यांच्यावरती नियतीचा डाव असण्यापेक्षा उद्धवजीनं स्वतःवरती ओढावून घेतलेला आहे. स्वतःच्या नेत्यांना संपवणं, काँग्रेसचे विचार स्वीकारणं, सोनिया गांधीच्या पायाशी जाणं, राहुल गांधींच्या शिवतीर्थाच्या सभेवरती जाणं, मला वाटतं हे स्वतःला संपवत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना की आम्हाला काही करायची गरज पडणार नाही असं माझं तरी मत आहे. पण दुसऱ्या बाजूला एक तर्क असा आहे की त्यावेळेला राहुल गांधी आले आणि राहुल गांधींनी बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं ठेवलं तर उद्धव ठाकरे जिंकणार नाहीत? नाही, बघा, वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकावरती येऊन डोकं टेकणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार स्वीकारणं असं होत नाही ना. नाटकं करण्यासाठी काही करतील ना ते. म्हणजे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणं ही एक गोष्ट आणि शिवसेनेचे विचार स्वीकारणं ही एक गोष्ट. त्यांनी 370 कलमला त्यांनी विरोध का केला? जेव्हा 370 कलम हटवलं जात होतं त्यावेळेला राहुल गांधींनी लोकसभेमध्ये त्यांनी विरोध का केला? तिथं बाळासाहेबांची भूमिका होती. आणि ज्यावेळेला राम मंदिर उभं राहत होतं त्या राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला, प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रण होतं, ते का गेले नाहीत? राहुल गांधी सुद्धा गेले नाही आणि उद्धव ठाकरे सुद्धा गेले नाहीत. मग तुम्ही बाळासाहेबांचे विचारच तुम्हाला जर का नको हवे असतील मग स्मारकावर डोकं ठेवून तुम्हाला काय करायचं? तुमच्या लेखी समजा राहुल गांधी बाळासाहेबांच्या स्मारकावर गेले, नतमस्तक झाले, तर ते नाटक असेल, 100% नाटक असेल. आणि बाळासाहेबांच्या स्मारकावरती जर का डोकं टेकलं तर त्यांना आशीर्वाद नाही, बाळासाहेब हा त्यांना शापच देतील. काय म्हणाले असते जर समजा आज बाळासाहेब असते तर? नाही, मला वाटतं बाळासाहेबांनी नजर फिरवली असती. राहुल गांधी परिवाराला बाळासाहेब कसे स्वीकारू शकले असते? कधीच नाही ना. बाळासाहेबांनी स्पष्ट म्हटलं होतं की जर का शिवसेनेला काँग्रेससोबत जायची जर का वेळ आली तर मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करेन, हे काही इंटरव्ह्यूमध्ये बाळासाहेब म्हटले होते. अशा वेळेला गांधी कुटुंबासोबत वंदनीय बाळासाहेब कधीच गेले नसते ना. उद्धवजींनी त्यांच्यासोबत जावं फक्त स्वतःची राजकीय खुर्ची वाचवण्यासाठी. संघर्ष करायचा असेल तर उद्धवजींनी स्वतः एकट्याने करावा ना. गांधी परिवाराला सोबत घेऊन कशाला, काँग्रेसला सोबत घेऊन कशाला? इथेच तर आमचं डिस्प्यूट झालं होतं, आमचे विचार इथेच अडले होते. आणि म्हणून मला वाटतं त्यांनी कुठेतरी हा विचार केला पाहिजे. परंतु आता ते विचाराच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यांना आता फक्त ती मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसते आणि त्या खुर्चीसाठी आज उद्धव ठाकरे कुठल्याही तळागाळाला जाऊ शकतात. तुम्हाला वाटतं परत कधी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसतील? आता जनता त्यांना कधीच बसवणार नाही. उद्धवजींनी एखाद्या विधानसभेच्या मतदारसंघ जरी निवडला ना, त्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये देखील उद्धवजी ठाकरे निवडून येऊ शकत नाहीत. इतकी चीड त्यांच्या बाबतीमध्ये आज शिवसैनिकांमध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ना,
त्यांनी राजीनामा दिला असता किंवा ज्यावेळेला सरकार पडलं, ज्यावेळेला अजितदादांनी शपथविधी घेतला होता, त्यानंतर पुन्हा राष्ट्रपती राजवट लागलं, त्यावेळेला उद्धवजींनी महाविकास आघाडी करण्यापेक्षा पुन्हा निवडणुकीला सामोरं जायला हवं होतं, निवडून यायचं होतं, आणायचे होते 100पेक्षा जास्त आमदार निवडून आणि हक्काने मुख्यमंत्री व्हायचं होतं. महाविकास आघाडी कशासाठी? तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यासाठीच ना. भाजपच्या दिशेने त्यांनी फक्त काय म्हणतो आपण, त्यांच्या फक्त नावाचा वापर करून की भाजप आमच्यावरती अन्याय करते हे या गोष्टींचा वापर करून तुम्ही स्वतः मुख्यमंत्री हो पाहत होतात. अशा वेळेला तुम्ही महाविकास आघाडी नको करायला हवी होती. एका बाजूला हे सगळं तुम्ही बोलत आहात आणि जनता पण हे ऐकते आणि जनता पण मनातल्या मनात हा विचार करतच असेल ना की हे सगळं कोण बोलतंय, तर ती माणसं बोलतायत जी 2.5 वर्ष सत्तेमध्ये गुण्यागोविंदानं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राहिलेली आहेत. नाही, अजिबात नाही ना. तुम्ही त्यावेळेचे आपल्या चॅनलवरती देखील अनेक वेळा बातम्या अशा आल्या होत्या की शिवसेनेचे काही आमदार नाराज आहेत. ही नाराजी आम्ही वेळोवेळी बोलावून दाखवायचो. म्हणजे त्यावेळेला बघा, शेवटी आज अजितदादा आजही महायुतीमध्ये आहेत, परंतु आज अजितदादा त्यांच्या आमदारांना थेट निधी देत नाहीत. आज अजितदादा त्यांच्या अर्थ खात्यामधला डायरेक्ट त्यांच्या पदाधिकाऱ्यांना निधी देत नाहीत. हा कंट्रोल मुख्यमंत्री साहेबांचा आहे ना. तसा कंट्रोल उद्धवजींचा नव्हता ना. उद्धवजींना प्रशासनच माहिती नव्हतं ना. अर्थ खातं कसं चालतं, मुख्यमंत्र्यांकडे कुठल्या फायली येतात, मुख्यमंत्र्यांचे अधिकार काय. उद्धवजींनी प्रशासन कधी हाताळलं नसल्यामुळे त्यांना ते पद कळलंच नाही ना. पण मग त्यावेळेला परिणामी त्यावेळेला काय होत होतं, त्यावेळेला शेवटी प्रत्येक, जसं मागाशी सुरुवातीला मी सांगितलं, प्रत्येक पक्ष आपापला पक्षनेता आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करतो ना. त्यामुळे अजितदादांना दोष देण्यापेक्षा त्यांना थांबवण्याचं काम जे उद्धवजींना करता आलं नाही, हा त्यांचा कमीपणा होता. आमचं वारंवार असंच म्हणणं होतं की तुम्ही पक्ष म्हणून, शिवसेना म्हणून तुम्ही कधी काम करणार आहात. एक मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोविडच्या वेळेला फक्त काम करताय असं तुम्ही भासवताय, परंतु शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून तुमच्या आमदाराच्या पाठीशी उभारणं जी तुमची नैतिक जबाबदारी आहे, शिवसैनिकांना विकास कामं देणं, काम देणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे, ती तुम्ही कधी पार पाडणार नाही. पण मग याच्यात एक प्रश्न असा विचारेन की तुम्ही ज्या वेळेला असं म्हणता की उद्धव ठाकरेंना ना प्रशासन कळलं ना मुख्यमंत्री कार्यालय कळलं, पण मग त्यावेळेला जर सरकार चालत असेल तर त्यावेळेला ते सरकार चालवत कोण होतं? लोक असं बाहेर बोलतात, बाहेर की रश्मी ठाकरेच सरकार चालवत होत्या. नाही, आता मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. वर्षा बंगल्यावरती मी एकदा विकास काम घेऊन गेलो होतो. 2.5-3 तास मी तिथे मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्यायला मी थांबलो होतो. नंतर कळलं की जवळपास 1.5-2 तास रश्मीबाईंनी असतील किंवा उद्धवजी असतील, आदित्यजी असतील आणि वरुण सरदेसाई गार्डनमध्ये 1.5 तास चहा घेत होते. मग वर्षा बंगल्यावरती नेमकं कोण तिथे हाताळत होतं? तिथे आता ठीक आहे, कुटुंबावरती बोलणं मला ते पटणार नाही, परंतु हस्तक्षेप होता ना. एखादा कुठला निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्या माध्यमातून जायचं. कोणाच्या माध्यमातून? म्हणजे वरुण सरदेसाई का रश्मी ठाकरे? वरुण सरदेसाई असतील, रश्मीबाई असतील, ह्यांचा नक्की 100% हस्तक्षेप होता. कोण कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सना फोन जायचे, कुठले कॉन्ट्रॅक्ट कसे वाटप केले जायचे, ह्या देखील माहिती आपण काढली पाहिजे. त्याच्याबद्दल खरं तर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ह्याच्याबद्दल अनेक वेळेला ह्याचा उल्लेख केलेला आहे, परंतु वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून प्रशासन तुम्ही चालवत असताना, मुख्यमंत्री पद तुम्ही भूषवत असताना तुम्ही जर का शिवसैनिकाला न्याय देणार नसाल, मग त्या मुख्यमंत्री पदाचा उपयोग कशासाठी, कोणासाठी नेमका आहे? पण मग तुम्हाला आता असं वाटतंय की एकनाथ शिंदे शिवसैनिकांना न्याय देत आहेत? 100% ना. कशा पद्धतीने? बघा, शेवटी आज मी एखादा माझ्या मतदारसंघामधलं विकास काम जेव्हा मागणी करतो, आज परवाच्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये सन्माननीय शिंदे साहेब आले होते. 400 कोटी कामांची भूमिपूजन झाली. 400 कोटी कामांना तिथे सुरुवात झाली. ही काय माझी कामं नव्हती ना, ही जनतेची कामं होती ना. शिवसैनिकांनी माझ्यापर्यंत कामं आणतात, तीच कामं आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जातो. आमदाराला तुम्ही जर का न्याय देणार नसाल तर परिणामी शिवसैनिकाला न्याय मिळणार नाहीये. हीच तर बाबा आम्ही उद्धवजींना समजावून सांगत होतो. कारण शेवटी शिवसैनिकांच्या जोरावरती आमदार निवडून येतो आणि आमदाराच्या जोरावरती तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात. मग तुम्ही आमदारांना ताकद न देणं म्हणजे तुम्ही त्या शिवसैनिकांना ताकद न देणं असं होतं. आणि म्हणून तर 40 आमदार जाणं साधी गोष्ट नाहीये ना. जी, पण आता या घडीला मग जेवढं सगळं गणित समोर येत आहे त्याच्यामध्ये एक वाक्य तुमच्या कानावर वारंवार आलेलं असेल आणि ते असं आहे की हिंमत असेल तर एकनाथ शिंदेंनी वरळीतून लढून दाखवा, अन्यथा आदित्य ठाकरे ठाण्यात लढायला येतील. जर समजा आदित्य ठाकरे ठाण्यात आले तर निकाल काय असेल आणि शिंदे वरळीत आले तर निकाल काय? मी तिसरं सांगेन, त्यापेक्षा आदित्यजींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना चॅलेंज करण्यापेक्षा मी त्यांना चॅलेंज देतो आपल्या जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून की आदित्यजीने दापोली मतदारसंघामध्ये लढावं आणि जिंकून दाखवावं. माझ्यासमोर त्यांनी जिंकून दाखवावं, हे माझं त्यांना चॅलेंज आहे. त्यांचे विचार जर का लोकांनी स्वीकारले असते
त्यांनी बिंदास माझ्या दापोली मतदारसंघामध्ये निवडून लढून दाखवावी आणि जिंकून दाखवावी, हे माझे त्यांना चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून. त्यामुळे आदित्यजीने वरळीमधनं किंवा मग ठाण्यामधनं लढण्याची भाषा तर करूच नये, जिथे एकनाथ शिंदे साहेबांसोबत खालच्या तळागाळातला कार्यकर्ता जोडलेला आहे. शेवटी तिथे मुख्यमंत्री म्हणून नाही तर एकनाथ शिंदे म्हणून शिंदे साहेबांना तिथे लोक मानणारी आहेत. आणि म्हणून मला वाटतं तिथे त्यांनी त्या लढण्याच्या गोष्टी करूच नये, त्यांनी दापोली मतदारसंघात येऊन निवडून लढावी. हे तुम्ही आव्हान देत असताना प्राप्त स्थितीत असं आत्ता दिसतं आहे की कोकणात बरेचसे नेते कदाचित येत्या काही दिवसांमधून इकडे तिकडे झालेले दिसतील. जर समजा भास्कर जाधवांसोबत कदमांना काम करायची वेळ आली तर? नाही, ज्या वेळेला बघा शेवटी भास्कर जाधवांसोबत माझं काही पर्सनल डिस्प्यूट नाही आहे, आम्हा कदमांचं काही पर्सनल डिस्प्यूट नाही आहे. ज्या वेळेला महायुती झाली, शिंदेसाहेब ज्याला मुख्यमंत्री झाले, तर रामदास भाईंच्या बाबतीमध्ये भास्कर जाधव यांनी खालच्या तळावर जाऊन त्यांनी टीका केली होती. त्यांची मिमिक्री, रामदास भाईंची मिमिक्री करणं किंवा त्यांच्या बाबतीमध्ये अतिशय घाणेरड्या शब्दात त्यांच्याबद्दल उल्लेख करणं, आणि म्हणून मी जास्त चिडलो होतो. एक मुलगा म्हणून मी चिडलो होतो आणि म्हणून भास्कर जाधवांच्या विरोधामध्ये मी जे काय बोललो ते बोललो. पर्सनल आमचं काहीच भांडण नाही. पण मग तुम्ही हृदयावर दगड ठेवून भास्कर जाधवांना स्वीकाराल काय? भास्कर जाधव येणारच नाहीये. नाही बघा, मी याही अगोदर सांगितलं होतं की ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्यावेळेला सामान्य शिंदे साहेबांनी मला आणि उद्धवजींना बाजूला घेऊन एक गोष्ट सांगितली होती की भास्कर जाधव देखील तयार आहेत, त्यांच्यासाठी विमान देखील मी पाठवतोय, तर तुमचं त्या बाबतीमध्ये काय म्हणणं आहे? तर आम्ही सांगलो साहेब गरज नाही, आज त्या व्यक्तीच्या मुळे आपल्यामध्ये अजून वाद वाढतील आणि पक्षांतर्गत डिस्प्यूट तयार करणं किंवा वर्षा बंगल्यावरती असताना म्हणजे 21 तारखेला 21 जूनला रात्री ज्यावेळेला मी वर्षा बंगल्यावरती होतो त्यावेळेला तुम्हाला विरोध करणारी व्यक्ती म्हणजे फक्त भास्कर जाधव होती, भाजपला विरोध करणारी व्यक्ती म्हणजे भास्कर जाधव होती. अशा व्यक्तीला आपल्यामध्ये आणून आपल्यामध्ये अजून डिस्प्यूट होतील, त्यांना आणू नये असं मी आणि उदयजी सामंत यांनी मत मांडलं आणि त्यावेळेला त्यांना न घेण्याचा निर्णय तिथे गुवाहाटीला झाला. आता भास्कर जाधव त्याच वेळेला तयार होते. निर्णय शिंदेंना कदाचित आजही आठवत असेल. मला चर्चेला थोडंसं पुढे न्यायचं, वेळ मर्यादेमध्ये आपल्याला पटकन चर्चा आटोपती घ्यायची आणि मला त्यानिमित्तानं तुम्हाला विचारायचं की राणे कदम हे आता गुण्यागोविंदानं नांदतायत? नक्कीच नांदतायत ना. आज नितेशजी राणे आज आमदार आहेत आणि आज मी देखील आमदार आहे. एखादा कोकणाचा जर का कुठला प्रश्न आला तर मी नितेशजींकडे स्वतः जातो की आपण हा विषय एकत्र मांडला पाहिजे, आपण कोकणासाठी एकत्र आलं पाहिजे. सामान्य नारायण राणे साहेबांची माझी काही दिवसांपूर्वी सह्याद्रीवरती भेट देखील झाली. त्याही वेळेला त्यांनी रामदास भाईंच्या बद्दल त्यांनी विचारपूस केली आणि बघा त्यावेळेला देखील नारायण राणेच्या अंगावरती उद्धवजींनीच रामदास भाईंना सोडलं होतं. म्हणजे विरोधी पक्षनेते झाल्याच्या नंतर जेव्हा नारायण राणे साहेब जेव्हा तिथे सत्तेमध्ये आले आणि ते महसूल मंत्री होते त्यावेळेला संघर्ष केला पाहिजे ह्या मताचे रामदास भाई देखील होते, परंतु तो वैयक्तिक लेवलवर जाता का म्हणे हा देखील रामदास भाईंचा स्वभाव आहे. परंतु त्यावेळेला वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे आदेश पाळणं हे शेवटी बंधनकारक होतं आम्हाला आणि त्या आदेशांचं पालन त्यावेळेला व्हायचं. त्यावेळेला का पर्सनल डिस्प्यूट कोणाचाच नव्हता आणि उद्धवजी ठाकरे यांनी राणे आणि म्हणजे राणे साहेब आणि रामदास भाईंचं भांडण कसं वाढेल त्यांनी फक्त एवढंच पाहिलं. म्हणजे राणे साहेब आणि रामदास भाई एकत्र आले तर कोकणामध्ये उद्धव ठाकरे कधीच पुढे होऊ शकणार नाही त्यांना माहिती होतं. मला तोच मुद्दा पटकन घ्यायचा आहे. अगदी छोटासा वेळ आपल्याकडे उरलेला आहे, पटकन सांगा. राणे अधिक कदम 1+1 11 आहेत का 2 आहेत? मी 11 म्हणेन, कारण आता आमची ताकद वाढलेली आहे. नारायण राणे सारखी व्यक्ती आणि रामदास भाईंसारखी व्यक्ती ज्यावेळेला एकत्र येईल ना त्यावेळेला कोकणाचा विकास हा कोणी थांबवू शकणार नाही. मला पटकन 5 प्रकल्प सांगा जे तुम्हाला कोकणात हवे आहेत. पहिला मोठा प्रकल्प म्हणजे कोयनेचं 67 TMC वाहणारं पाणी जे कोकणाला वरदान ठरू शकतं. दुसरं म्हणजे ज्याचं भूमिपूजन सामान्य मुख्यमंत्री साहेबांनी केलं, हरणे बंदर जे कोकणासाठी वरदान आहेच आणि ठरू शकतंय. आमच्याकडे मोठ्या कंपनीज नाहीत. माझा मंडणगड तालुका वंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तालुका, त्या तालुक्याला MIDC मिळावी 850 एकरमध्ये. ते माझं स्वप्न आहे, ते आता पूर्णत्वास जवळपास जाते. आणि कोकणामध्ये रोड कनेक्टिव्हिटी जो ग्रीन कॉरिडॉर प्रोजेक्ट जो मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आज केलेला आहे ज्याच्याने समृद्धीपेक्षाही जास्त समृद्धी या आमच्या कोकणाला मिळेल. म्हणजे मुंबई गोवा हवे तर आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त हा प्रकल्प देखील अतिशय महत्त्वाचा आहे. बिलकुल. योगेशजी खूप खूप धन्यवाद, आपण आलात आणि त्यानिमित्तानं दिलखुलास अनेक मुद्द्यांवर आपल्याबरोबर चर्चा झाली. पुनश्च एकदा धन्यवाद. आपण मला बोलावलं, खूप धन्यवाद. धन्यवाद. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.